नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये। आपण आज अस्तरवरती डायरेक्ट कटिंग करून ब्लाऊज हा कटिंग करून घेणार आहोत। अस्तरचा ब्लाऊज आहे आपला, तर डायरेक्ट आपण अस्तरवरती कटिंग करून हा ब्लाऊज हे नंतर कटिंग करून घेणार आहोत। आपला ब्लाऊज जो आहे तो 34 साईजचा ब्लाऊज आहे, त्यामुळे तुम्ही व्हिडिओ जो आहे तो पूर्ण बघा, म्हणजे डायरेक्ट कपड्यावरती कटिंग करायची कशी ती ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे। तर काय होतं, ब्लाऊज शिवण्याची इच्छा असते पण पेपर कटिंग करण्याचा कंटाळा येतो, तर म्हणून आपण डायरेक्ट कपड्यावरतीच कसं कटिंग करायचं, ॲडजस्ट कसं करायचं ते मी तुम्हाला इथं एकदम सोपं करून दाखवणार आहे। त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघावा लागेल, म्हणजे तुम्हाला सहज आणि सोप्या पद्धतीनं कपड्यावरती कटिंग कसं करायचं ते तुम्हाला मी इथं दाखवणार आहे। तर बघा, आपण आपलं अस्तर जे आहे ते अगोदर व्यवस्थित ठेवून घ्यायचं आहे। घडी घालायची आहे, बाकीचं अस्तर पलीकडल्या साईडला ठेवलेलं आहे। आपण जितकी पाहिजे तेवढी आपल्याला घडी घ्यायची आहे। म्हणजे आपला ब्लाऊज कितीचा आहे, तर आपला ब्लाऊज 34 साईजचा आहे, म्हणजे 8.5 छातीचा चौथा भाग आणि 1.5 इंच मार्जिन, म्हणजे 8.5, 9 आणि 10 इंचाची घडी घ्यायची आहे आपल्याला। हे बघा, हे आपण 10 इंचाची घडी केलेली आहे। तर अशाच पद्धतीने तुम्ही कोणत्याही साईजच्या ब्लाऊजचं कटिंग करायचं आहे। सुरुवातीला आपण अस्तर इकडच्या साईडला क्लिअर करून घ्यायचं आहे, म्हणजे सरळ करून घ्यायचं आहे। अस्तर कसं थोडंसं क्रॉस वगैरे असू शकतं, म्हणून आपण डायरेक्ट कटिंग करत आहोत आपण। म्हणून सुरुवातीला आपण अस्तर क्लिअर केलेलं आहे। त्याच्यानंतर आता आपल्याला उंची घ्यायची आहे। तर तयार उंची आपल्या ब्लाऊजची 14 आहे, इथं आपण 15 इंच घेतलेला आहे। तयार 14, 1 इंच मार्जिन, 15 इंच, अशा पद्धतीने आपण हा ब्लाऊजची उंची इकडल्या साईडलाही 15 इंच घ्यायची आहे। अगोदर आपण पाठीमागचा पार्ट तयार करू आणि मग आपण समोरच्या भागाचं कटिंग करून घ्यायचं आहे। तर हे मार्किंग झालेलं आहे उंची आणि छातीचा चौथा भाग। आता बघा, मी तुम्हाला दाखवत आहे कसं ते। तर सुरुवातीला आपल्याला गळारुंदी घ्यायची। 34 साईजचा ब्लाऊज आहे, 2.5 इंच गळारुंदी, 3 इंच शोल्डर आणि त्याच्यानंतर आपल्याला पाठीमागचा गळा तुमचा जेवढा आहे तेवढा घ्यायचा आहे। तयार 9, माझा अर्धा इंच मार्जिन 9.5 घेतलेला आहे आपण, आणि हे पण आपण पट्टीनं जॉईंट करून घ्यायचं आहे। इथं हवा तो आकार देऊन घ्यायचा आहे, गोलाकार किंवा चौकोनी ठेवला तरीही चालतं। त्याच्यानंतर आपल्याला मुंडा घ्यायचा आहे 6 इंच, 36 साईजचा ब्लाऊज आहे, 6 इंच मुंडा, आणि छातीचा चौथा भाग आपला 8.5 इंच आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन आपलं। आता आपल्याला मुंड्याचे आकार द्यायचे आहे, एकच द्यायचा इथं आपण, कारण फक्त पाठीमागचा भाग तयार करत आहोत, म्हणून फक्त मुंड्याचा आकार जो आहे तो आपण इथं एकच देऊन घेतलेला आहे। तर 1 इंच नाही, 1.5 इंचाला आपल्याला पाठीमागचा मुंड्याला आकार देऊन घ्यायचा असतो। 1 इंचाचा नाही, 1 इंचाचा समोरचा हा आपला पाठीमागचा आहे। तर आपण इथं किती घेतलेला आहे, 1.5 इंच घेतलेला आहे। मुंडा आपला कितीचा घेतलेला आहे, आपण 1.5 इंचचा घेतला आहे। आता इकडचा टक्स घ्यायचा आहे, इथल्या बाजूनी 4 इंचावरती मार्किंग करायचं आणि वरती 3.5 किंवा 4 इंचाचा टक्स घालायचा आहे। आणि इकडची टक्सची रुंदी इकडं अर्धा, इकडं अर्धा, आणि वरती हे क्रॉसमध्ये मार्किंग करून घ्यायचं आहे। तर हे आपलं पाठीमागच्या भागाचं झालेलं आहे। आपण आता हे कट करून घ्यायचं आहे। आणि आपण पाठीमागचा गळा जो आहे तो आपण नंतर कट करून घ्यायचा आहे। ज्यावेळेस आपण ब्लाऊज तयार करू त्यावेळेस आपण तयार करून घेऊ, म्हणजे आपलं अस्तर आपल्याला जोडता येतं व्यवस्थित। तर आपण आता समोरचा भाग, पाठीमागचा भाग झालेला आहे, समोरच्या भागाची कटिंग करायची आहे। तर हा भाग आपल्याला पाहिजे, आपण हा भाग इथं ठेवायचा आहे जशास तसा, आणि आपण आपल्या पुढच्या भागाची कटिंग करायची आहे। तर सुरुवातीला आपल्याला काय करायचं आहे, इथं आपण डायरेक्ट कटोरी वाढवून घेणार आहोत, त्यामुळे इकडच्या साईडला आपल्याला अंतर जे आहे ते 1.5 इंच सोडायचं आहे, आणि मगच आपण कटोरी वाढवून घेणार आहोत।
तर हा पार्ट इथं ठेवायच्या अगोदर अलीकडल्या साईडला आपल्याला 1.5 इंच अंतर सोडून घ्यायचं आहे पूर्ण उंचीच्या साईडला. आणि मग हा पार्ट आपण ठेवायचा आहे. अंतर सोडायचं अगोदर आणि मग पार्ट ठेवायचा, म्हणजे आपलं कटोरी आपल्याला वाढवायची आहे इथं. आणि जसंच्या तसं मार्किंग करून घ्यायचं आहे आपल्याला. त्यामध्ये बदल नाही करायचा, कमी जास्त आहे, जसं आहे तसं मार्किंग करून घ्यायचं आहे सुरुवातीला. त्याच्यानंतर आपण समोरच्या मुंड्याचा वगैरे आकार देऊन घ्यायचा आहे. सुरुवातीला हे जशाच तसं मार्किंग केलेलं आहे आपण. गळा रुंदीला पण एक मार्किंग करायचं, शोल्डरला एक मार्किंग करायचं. हा साईडला ठेवू आपण. डबल आपण एकदा इथं गळा रुंदी आपली बरोबर आहे का बघू, 2.5 इंच. त्याच्यानंतर आता तुमचा समोरचा गळा जितका आहे तितका तुम्हाला इथं घ्यायचा आहे. समोरचा गळा आपला तयार 6 इंच आहे, 6 इंच घ्यायचा आहे. इथंही 2.5 इंच गळा रुंदी घ्यायची आहे आपल्याला खालच्या बाजूला. आणि व्यवस्थित असं समोरचा आपल्याला गोलाकार देऊन घ्यायचा आहे. हा गोलाकार दिल्यानंतर आता आपल्याला मुंड्याला इथं 1 इंचाला आकार देऊन घ्यायचा आहे, कारण आपण पाठीमागचा मुंडा 1.5 इंचाचा घेतलेला आहे. समोरचा आपल्याला 1 इंचाचा घ्यायचा आहे. 6 इंचाला परत मार्किंग करू आपण. आणि अशा पद्धतीने घ्यायचं, म्हणजे आकार देऊनच घ्यायचं, म्हणजे आपल्याला लक्षात येतं. इथल्या इथं आकार दिला तर आपल्याला समजत नाही, म्हणून आपण परत एकदा मुंड्याचं माप टाकायचं 6 इंचाचं. आणि मग हा आपण 1 इंचाचा मुंड्याला आकार देऊन घ्यायचा आहे. तर हे झालेलं आहे आपलं. तर आता आपल्याला बघा इथं आपली एक पट्टी दुसरी काढून घ्यायची. इथं काय करायचं, खाली इथं 2 इंच घ्यायचं, इथंही 2 इंच घ्यायचं. आणि हे 2 इंच जेचा आहे ना तो बॉक्स तयार करायचा आहे. आता परत वरती 2 इंच घ्यायचं आहे. सुरुवातीला 2 इंच घेतलं, 2 इंचचा बॉक्स केला, त्याच्यावरती 2 इंच घ्यायचं आहे. हे समोरचा गळा आणि हे 2 इंच वरती घेतलेलं आहे ते क्रॉसमध्ये आपल्याला जोडून घ्यायचं आहे. आता आपल्याला हे क्रॉस आहे आणि इकडच्या साईडला मार्किंग करायचं आहे. आता आपला छातीचा चौथा भाग आणि जे शिलाई मार्जिन आहे 8.5, 9 आणि 10 इंच, म्हणजे छातीचा चौथा भाग 8.5 इंच, 1.5 इंच मार्जिन, 10 इंच याचा मध्ये काढायचा आहे, म्हणजे 5 इंच हे आपलं शिलाई मार्जिन आहे. 5 इंचाला आपल्याला मार्किंग करायचं आहे, मध्ये काढून घ्यायचं आहे. जसं आपण कटोरीला टाकतो त्याच पद्धतीनं 5 इंचला मध्ये काढायचं आहे, म्हणजे 10चा मध्ये काढून घ्यायचा आहे आपल्याला. मध्ये काढलेलं आहे. त्याच्यानंतर आता आपल्याला इथून इकडं मार्किंग करायचं आहे. आता आपल्याला ह्याच्यामध्ये आता आपण हे छाती चौथा भाग शिलाई मार्जिनचा मध्ये काढला. त्याच्यानंतर आता आपल्याला काय काय करायचं आहे, हे क्रॉसमध्ये मार्किंग करायचं आहे. जे आपण छातीचा चौथा भाग घेतला ना शिलाई मार्जिनचा आणि छातीच्या चौथा भागाचा मध्ये काढला ते आपल्याला क्रॉसमध्ये असं जोडायचं आहे. आता ह्याचा मध्ये काढायचं आहे आपल्याला. अगोदर आपण छातीचा चौथा भाग शिलाई मार्जिन याचा मध्ये काढला, क्रॉस लाईन आखली आणि ह्या क्रॉस लाईनचा आता आपल्याला मध्ये काढायचा आहे. जितकं येईल त्याचा मध्ये काढायचा आहे. मध्याला एक मार्किंग करायची. मध्याला एक मार्किंग केली की खालच्या साईडला आपल्याला बरोबर 2 इंच घ्यायचं आहे. आणि आता हेही पॉईंट आपल्याला आपण जसं कटोरी वाढवत आहोत आता इथं हे पण पॉईंट आपल्याला असे जोडून घ्यायचे आहेत. आता आपल्याला इथं काय करायचं आहे, समोरच्या गळ्याला 1 इंच घ्यायचं आहे. आणि आपल्याला एक आपला हा जो मुंडा आहे 1 इंचाचा, तिथून खाली 2.5 इंचाला एक मार्किंग करायचे आहे. आणि हे पॉईंट आहे ते आपल्याला असे जोडून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने हे आपलं कटोरी वाढवून तयार आहे. तर बघा किती सोप्या पद्धतीने आपण डायरेक्ट कटोरी वाढवलेली आहे. तर हा ब्लाऊज तुम्हाला वाटेल मार्जिनमध्ये कमी वगैरे पडेल, डायरेक्ट कटोरी वाढवली, तर आपण इकडे 1.5 इंच मार्जिन अगोदरच एक्स्ट्रा घेतलेला आहे कटोरी वाढवण्यासाठी. हा ब्लाऊज शोल्डर तुमचं किती जुनं उतरणार, शोल्डर असू द्या, शोल्डर तुमचं बिलकुल उतरणार नाही ह्या पद्धतीमध्ये. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा, खूप सोपं आहे. फक्त आपल्याला एक पट्टी दुसरी काढायची आहे. डायरेक्ट कपड्यावरतीही कटिंग करू शकतो, पेपरवरतीही कटिंग करू शकता. प्रॅक्टिस करा, खूप सोपी पद्धत आणि परफेक्ट आहे. ब्लाऊज बिलकुल बिघडत नाही.
तर आता हे आपलं पूर्ण मार्किंग झालेलं आहे आणि हे 1.5 इंच अंतर आपण पाठीमागच्या भागामधले वाढवलेलं नाही, फक्त समोरच्या भागामध्ये वाढवलेलं आहे. आता आपल्याला हे कटिंग करायचं आहे. कटिंग करताना आपण कसं कट करायचं, हे क्रॉस जे आहे ते कट करत जसं आपलं कटोरीचं मार्किंग आहे त्याच पद्धतीने आपल्याला कट करायचं आहे. आणि आता आपण इथं 1 इंचाचा मुंडा कट करायचा, कारण समोरचा भाग आहे आपला. 1 इंचाचा मुंडा कट करून घ्यायचा आहे आपल्याला. तर 1 इंचाचा मुंडा कट केल्यानंतर आता आपण इथून कट करायचा आहे. म्हणजे साईड पट्टी साईडला ठेवून कटोरी आता काय करायचं आहे, हे दोन्ही टोक एकमेकांवरती ठेवायचं आहे आपल्याला. थोडासा आपण कटोरीला व्यवस्थित असा आकार देऊन घ्यायचा आहे गळ्याला समोरच्या. तर ही कटोरी आपली तयार झालेली आहे. आणि समोरचा भाग आणि पाठीमागचा भाग, आता आपला हा समोरचा भाग तयार आहे, पाठीमागचा भाग हे आपला तयार आहे. आपण आता भाईचं कटिंग करणार आहोत आणि त्याच्यानंतर आपल्याला एक पट्टी काढून घ्यायची आहे. आता आपल्याला 4 घड्या करून घ्यायचे आहेत. त्याच्या 8.5च्या 4 घड्या करायच्या आहेत. म्हणजे 8.5 आपला छातीचा चौथा भाग येतो आणि आपल्याला असं डबल फोल्ड करायचं आहे. एकदा असं फोल्ड केलं, 4 पदरी कपडा करून घ्यायचा आहे. हा 2 पदरी झाला आणि हा 4 पदरी. असे 4 पदर पाहिजे, म्हणजे डायरेक्ट कपड्यावरती कटिंग करत आहोत त्यामुळे 4 पदर पाहिजे आपल्याला. तर बघा, आपण आता घडी तयार करून घेतलेली आहे. तर घडी तयार करून घेतल्याच्या नंतर आता आपल्याला काय करायचं आहे, उंची घ्यायची आहे. तर क्लिअर करूयात आपण अगोदर इकडच्या बाजूला. तर आपली उंची किती आहे बघायची आहे. उंची आपली व्हायची 5 इंच उंची आहे आपली. अर्धा इंच मार्जिन म्हणजे 5.5 इंच इथं आपण घेऊयात. आणि घडी जी आहे ते आपण इकडच्याही बाजूला अगोदर उंची घेऊ आपण. त्याच्यानंतर आपल्याला इथं 2.5 इंच कॅपाईट घ्यायचं आहे. ज्या ठिकाणी 2.5 इंच घेतलं तिथं आपण 2 इंच घ्यायचं आहे. परत इथंही आपल्याला एक मार्किंग 1 इंचाला, दुसरी मार्किंग 2 इंचाला, अशा 2 मार्किंग पाहिजे आपल्याला. आता आकार देताना आपल्याला ह्या 2 इंचापासून हा एक आकार दिला आणि दुसरा इथून आकार द्यायचा आहे आपल्याला. अशा पद्धतीनं हे दोन्हीच्या मधलं अंतर 1.5 इंच आलं पाहिजे. किंवा तुम्ही अशा पद्धतीने इथं 2.5 इंच घेऊ शकता. बघा, आपला पॉईंट तिथंच आलेला आहे. तिथं खाली 1.5 इंच घ्यायचं आहे आणि हा पॉईंट त्याला अशा पद्धतीनं हे करून घ्यायचं आहे. इथं आपला दंडगेर आहे 6.25, 1.5 इंच मार्जिन आणि हे आपण क्रॉसमध्ये जोडून घ्यायचं आहे.
तर दंड घेर तुमचा ब्लाऊजचा जर लुजिंग असेल तर जास्त येतो, नाहीतर मग थोडासा कमी येतो, 6 किंवा 6.25 6.5 असू शकतो. आता आपल्याला हे कट करायचं आहे. बाहीचं कटिंग आपलं तर परफेक्ट आपलं बाहीचं कटिंग झालेलं आहे. आता आपल्याला एक पट्टी काढायची आहे. आपण थोडंसं एक पट्टीला जॉईंट दिला तरीही चालते, किंवा आपण 2 वेगळ्या काढल्या तरी चालतं. थोडंसं कमी असेल तर जॉईंट देऊन घ्यायचा. बघूया आता आपला कपडा इथं पुरतो का, तर किती पाहिजे आपल्याला 10 इंच तर आहे आपलं बरोबर 10 इंच. हुकलूकच्या साईडला आपल्याला 3.25 घ्यायचं आहे आणि आपण हे काठ सोडून मार्किंग करायचं आहे आपल्याला. पुढच्या साईडला 2.5 इंच, परत इथंही 2.5 इंच. 2.5 इंचाचा व्यवस्थित बॉक्स तयार करायचा आणि त्याच्यानंतर आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे. आणि उरलेल्यामध्ये आपण आपली कमरपट्टी हुकलूकपट्टी आराममध्ये काढू शकतो. तर अशा पद्धतीने बघा मी तुम्हाला कटोरी ब्लाऊजची पूर्ण अशी कटिंग करून दाखवलेली आहे. तर अशाच पद्धतीने तुम्ही कोणत्याही साईजच्या ब्लाऊजची कटिंग करून घ्यायची आहे. अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आपण ब्लाऊजचं कटिंग आहे ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत, कारण आपला व्हिडिओ मोठा होतो, त्यामुळे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये ते ब्लाऊजचं कटिंग करून दाखवणार आहे. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.